महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। लाडक्या भाऊरायाला राखी बांधून लाडक्या बहिणींनी साजरे केले रक्षाबंधन। शिवनेरीवर लांबच लांब रांगा। लाडक्या बहिणींच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध। पालकमंत्री भरत गोगावले। रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे लोकप्रिय नामदार भरतशेठ गोगावले यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या शिवनेरी निवासस्थानी मोठी गर्दी केली। बहीण भावाचे प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा हा सोहळा उत्साह, आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात संपन्न झाला। पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना राखी बांधण्यासाठी सकाळपासूनच महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अनेक महिला स्वखर्चाने आणि केवळ आपुलकीपोटी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या। गेल्या अनेक वर्षांपासून गोगावले परिवाराच्या वतीने रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केला असून यंदाही प्रत्येक बहिणींसाठी भेटवस्तू आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। बहिणींच्या प्रेमामुळे ही गर्दी। यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित बहिणींशी संवाद साधताना सांगितले की आज माझ्या लाडक्या बहिणींची झालेली ही गर्दी माझ्यावरील प्रेम आणि विश्वास, आपुलकीचे प्रतीक आहे। सुखदुःखाच्या प्रसंगी मी नेहमीच आपल्या बहिणींच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ माझ्या लाडक्या बहिणींना मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून माझ्या बहिणींचा सन्मान आणि कल्याणासाठीही सदैव तत्पर राहीन, असे त्यांनी सांगितले। गोगावले परिवार व महिला आघाडीचे नियोजन। रक्षाबंधनाच्या या सोहळ्यासाठी गोगावले परिवार तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते। महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वागत, रक्षाबंधन, भेटवस्तू वितरण आणि भोजनाची व्यवस्था सुरळीतपणे करण्यात आली। तसेच महिला वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणींनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची व यशस्वी राजकीय वाटचालीची शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवनेरी परिसरात निर्माण झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणामुळे भाऊ बहिणींच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे मनोहारी दर्शन घडले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर।